आज ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवली पूर्व या संघाची साप्ताहिक बैठक आणि संघाच्या सदस्य सन्मान्य प्रतिमाताई मोरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होतोय। हा कार्यक्रम करण्याची, संगीत सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे, संघाचे आणि उपस्थित सर्व रसिकांचे मनापासून या उपस्थितीबद्दल मी आभार मानतो। आजकाल रसिकांपेक्षा कार्यक्रमांची संख्या जास्त झालेली आहे, पण तरी सुद्धा तिथं रसिक उपस्थित आहे। कार्यक्रमाचा समारोप होऊ नये असं तुमच्यासारखं मलाही वाटतंय, पण काही गोष्टी अपरिहार्यपणे पाळाव्या लागतात। त्यामुळे पाडगावकरांच्या एका अविस्मरणीय कवितेने आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया। दैनंदिन समस्या, भाववाढ, बेरोजगारी या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत म्हणत, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत म्हणत। ज्यांना मी हा प्रश्न विचारायचा ते उत्तर देतात तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणं म्हणत म्हणत। ऐकूया या कार्यक्रमाचं गुरुने धन्यवाद केले, या कार्यक्रमाचं समारोपाचं गीत सांगा कसं जगायचं, कणत कणत। सांगा अहो सांगा, सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, अहो सांगा सांगा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हण, कणत कणत की गाणं म्हण, तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, अहो सांगा सांगा कसं जगायचं। कणत कणत की गाणं म्हण, कणत कणत की गाणं म्हण, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं। डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतात ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतात ना। दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना। शाळेत बसायचं की दुवारे असायचं, शाळेत बसायचं की दुवारे असायचं। तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं, अहो सांगा कसं जगायचं। काळ्या कुंट काळोखा जेव्हा गाणी जळत जातात, काळ्या कुंट काळोखा जेव्हा गाणी जळत जातं, तुमच्यासाठी कुणीतरी किंवा घेऊन उभं असतं, तुमच्यासाठी कुणीतरी किंवा घेऊन उभं असतं। काळोखा उठायचं की प्रकाशात उडायचं, काळोखा उठायचं की प्रकाशात उडायचं। तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, सांगा सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं। पायासाठी रुजता हे अगदी खरं असतं, पायासाठी रुजता हे अगदी खरं असतं। आणि फुलं फुलं येतात हे काय खरं नसतं, आणि फुलं फुलं येतात हे काय खरं नसतं। पायासाठी रुजता हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलं येतात हे काय खरं नसतं। सारखं सवायचं की गुलासारखं फुलायचं, सारखं सवायचं की गुलासारखं फुलायचं। तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, सांगा सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं।
अर्धा सरला आहे असं कुठं म्हणता येतं त्याला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं त्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं त्याला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं कुणीच ठरवा कुणीच ठरवा सांगा त्याचं जगायचं अहो सांगा त्याचं जगायचं कणं कणं गाणं म्हणत कणं कणं गाणं म्हणत तुम्हीच ठरवा तुम्हीच ठरवा तुम्हीच ठरवा सांगा आपल्या उपस्थितीबद्दल खूप खूप आभार आणि समारोपाचे 2 शब्द शेवटचे बोलण्यापूर्वी मला या सद्ग्रस्तांचं नाव माहीत नाही पण साऊंड ऑपरेट करणारे आमचे दादा संजय देशपांडे आणि संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूट करणारे आमचे हे दादा या दोघांचं एकदा जोरदार खूप खूप धन्यवाद शुभरात्री त्यामुळे जगायचं कसं गाणं गात कसं जगायचं हे यांनी आज आपल्याला इतकं छान पद्धतीने सांगितलं आहे की खरोखर म्हणजे असंच असायला हवं आपण आणि कार्यक्रमामध्ये जे वैविध्य होतं त्यांच्या सगळ्या ज्या कविता घेतलेल्या होत्या त्या इतक्या सुंदर होत्या बोरूची कविता होती ती तुम्हाला सादर करायची प्रत्येकच काय तुमच्याकडे बघताना तुमचं गाणं ऐकताना बाबूजींची आठवण येत होती कारण अक्षरशः सुधीर फडके जसं गायचे ना ते सुद्धा आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे तसंच तुम्हाला पण पाहिजे बरं वाटतं की खूप खूप छान असे खूप खूप 1000 कार्यक्रम होते तुमच्या गुरुच्या बद्दल आणि यशवंतरावांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला होता एकदा आम्ही प्रवास करत होतो आणि वाटेत कोकणात जाताना थांबलो होतो तिथे ते बसले होते आणि नुकताच त्यांचा दूरदर्शनवरती एक कार्यक्रम झाला होता म्हणून मी जवळ जाऊन त्यांना सांगितलं तुमचा कालचा कार्यक्रम पाहिला आणि 2 शब्द त्यांच्याशी बोलणं झालं होतं बाकी आम्ही त्यांना गाण्यातून भेटतच होतो नेहमी आपण सगळेच त्यांच्याशी गाण्यातून भेटत होतो आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम मला प्रतिमाने जेव्हा विचारलं की असा कार्यक्रम आहे तर म्हटलं नक्की जन्मशताब्दीचा कार्यक्रम आपल्याकडे आपण करू आणि लगेचच करू म्हणजे काय होतं की आता ताजा आहे तेव्हाच तो आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि खरोखर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही त्यांना कबलची म्हणणे आणि हे हार्मोनियम काय सुंदर वाजवतात आणि खरं सांगायचं मला स्वतःला ते करावके वगैरे आवडत नाही हे जे आहे माझी मैफल आहे आणि तबला पेटी आणि मागे कंबर असते आणखी मजा येते अशी जी साथ आहे आणि अशी जी मैफल असते ती खरी आम्ही पूर्वी ऐकलेल्या अशाच मैफल यायच्या आणि त्यामुळे त्याचीच आठवण तुम्ही करून दिली खूप खूप आभार तुमचे पण खूप आभार आणि पेटीवाले दादा तुमचे पण तुमची पाठ बघत असून तुम्ही आला आणखी ते केलं त्याबद्दल तुमचे पण खूप आभार संघातर्फे आभार आणि कार्यक्रम संपण्याचं दिले आमच्याकडून काही उशीर झाला असेल काही असेल तर आमच्याकडून म्हणजे आधी खरं आमची सगळी सिस्टीम आहे मी म्हटलं आहे आपली सगळी सिस्टीम गुरुजीच वाटलं काय नाही त्यावेळेस मला उशीर केला आम्ही बसायला म्हणतो नेहमी शेवटी तुम्ही म्हणून बसायला नाही तुम्ही म्हणा आम्ही म्हणत आम्ही सगळेजण म्हणतो